आणि दमदार 10ची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। मुंबईतील कोस्टल रोडचं काम जवळपास पूर्ण होत आलंय। कोस्टल रोड लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे। याच संदर्भात मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली। मुंबईतील पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीमध्ये सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। मुंबईच्या सागर किनाऱ्यानं दक्षिण उत्तर दिशेला जोडणारा कोस्टल रोड हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या प्रकल्पाचा पहिला टप्पा जानेवारीत सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। मरीन लाईन्स ते वरळी हा पहिला टप्पा जानेवारी आणि त्याचा पुढचा टप्पा पुढच्या वर्षी सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। कोस्टल हाईवे है जो मुंबई की ट्रैफिक को कम करेगा। ये जनवरी एंड तक ये मरीन ड्राइव से ये वर्ली तक खुलेगा, अगले साल में आगे का खुलेगा। तब्बल 14,000 कोटींचा कोस्टल रोड म्हणजे सागरी महामार्ग हा मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही घोषणा मुंबईकरांसाठी नवीन वर्षाचं गिफ्ट असल्याचं मानलं जात आहे। तिकडे नाशिकचा गंगापूर रोड चांगलाच हादरला। शनिवारी संध्याकाळी शांतिनिकेतन चौकामध्ये ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत स्फोट झाला। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात शांतिनिकेतन चौकात ही घटना घडली। ऑक्सिजन सिलेंडर नेणारा टेम्पो स्पीड ब्रेकरवर आदळला। यानंतर टेम्पोमधल्या ऑक्सिजन सिलेंडरचा जबरदस्त स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की टेम्पोच्या मागे असणाऱ्या कारसह रिक्षा आणि सिलेंडर नेणाऱ्या टेम्पोचा अक्षरशः चक्काचूर झाला। परिसरातल्या काही इमारती आणि दुकानांच्या काचा फुटल्या। सुमारे 8 ते 10 जण किरकोळरित्या जखमी झाल्याची माहिती मिळते। आवाजाची तीव्रता साधारणतः 150 डेसिबल इतकी असण्याची शक्यता आहे। सिलेंडरची गाडी होती आणि ते सिलेंडरचा स्फोट झाला। सिलेंडरचा स्फोट झाला आणि ते फुटलं। एक सिलेंडर माझ्या इथे पडलं, 2 सिलेंडर तिकडे पडले आणि ते पूर्ण गाडी त्याच्यामुळे डॅमेज झाली। असं वाटलं की बिल्डिंगमध्ये काही स्फोट झाला की काय, परंतु ज्यावेळेस आम्ही गॅलरीत आलो, कारण सगळा धूरच धूर झालेला होता आणि ज्वाला ह्या जवळजवळ 3ऱ्या-4थ्या मजल्यापर्यंत दिसत होत्या। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मुंबई महानगरपालिकेकडून 5 वॉर्डमध्ये स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या मोहिमेच्या सुरुवातीला सहभागी झाले। जुहू बीच या ठिकाणी जाऊन स्वच्छ मुंबई मोहिमेचा त्यांनी शुभारंभ केला। चौपाटीवरचा कचरा साफ करण्यासाठी अद्ययावत प्रणालीची मशीन आणण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच मशीनचं स्टेअरिंग हाती घेऊन चौपाटीवर स्वच्छता केली। यानंतर पालिकेचे कर्मचारी स्वच्छता करताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः पाईप हातात घेऊन मुंबईतल्या रस्त्यांवर पाणी मारलं। स्वच्छता कार्यक्रमाच्या दरम्यान रखडलेल्या गोखले ब्रिजच्या कामाची त्यांनी पाहणी केली। यावेळी कंत्राटदाराशी संवाद साधत काम वेळेवर पूर्ण करा अशी तंबी त्यांनी दिली। कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे टाइम बाउंड मध्ये पूर्ण करा। केला तुम्ही वेळेवर तर तुम्हाला तुमची बक्षीस दिले जाईल, इन्सेंटिव्ह दिला जाईल, अन्यथा कारवाई केली जाईल। शिंदेंच्या स्वच्छता मोहिमेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। हे नाटकं बंद केली पाहिजे। त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची सफाई केली पाहिजे, त्यांनी भ्रष्टाचाराची सफाई केली पाहिजे। राऊत यांच्या या टीकेनंतर ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेत सामना रंगण्याची चिन्ह आहेत। तिकडे इंदापुरात झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला। दादागिरी सहन करणार नाही, एवढंच नाही तर दादागिरीला दादागिरीनंच उत्तर देऊ असा इशारा भुजबळ यांनी दिलाय। तुमच्याकडे 20% मतं असतील तर आमच्याकडे 80% मतं आहेत असं भुजबळ यांनी म्हटलंय। इंदापूरमध्ये झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्या रात्री उशिरापर्यंत सभा होतात, त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। त्यांची रात्री 12ला, रात्री 1ला, रात्री 2ला त्यांना परमिशन आहे की नाही माहित नाही। आमचा विरोध दादागिरी आणि झुंडशाहीला असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं। दादागिरी जर अशी चालू राहिली तर आतापर्यंत जे आमच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं तर दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल हे सुद्धा इथं सांगतो। ओबीसींच्या हक्काचं असलेलं 27% आरक्षण आधी भरा अशी मागणी सुद्धा भुजबळ यांनी केली। आमचं आरक्षण अगोदर 27% भरा आणि मग बाकीच्या गोष्टी करा। राज्यातील मराठा समाजाचे इतर नेते का गप्प आहेत असा प्रश्न सुद्धा भुजबळ यांनी उपस्थित केला। अरे त्यांच्याकडे 20% आहेत, आमच्याकडे सगळे 80% आहेत। राज्यात अशांतता कोण निर्माण करताय असा प्रश्न सुद्धा भुजबळ यांनी उपस्थित केला। इंदापुरात झालेल्या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। आपण आमदार आणि महापौर झालो, मात्र जरांगे पाटील यांना ग्रामपंचायत सदस्य तरी त्यांनी होऊन दाखवावं असं थेट आव्हान भुजबळ यांनी दिलंय। जालन्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या सभेत जरांगे पाटील यांनी केलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप भुजबळ यांनी ऐकवली। जरांगे पाटील यांचा जोरदार समाचारही घेतला। काय अक्कल
आता अरे तो एखादा दिव्यांग, तो तरी दिव्यांग झालेला आहे, पण तू तर अकलेनं दिव्यांग झालेला आहे, तुला हिंदी सुद्धा येत नाही रे. आता तुम्हाला माहिती कोण आकलेनं कमी काय. आपण महापौर झालो, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य तरी होऊन दाखवा, असं आव्हान भुजबळ यांनी दिलंय. आमदार आणि महापौर मुंबई, अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव. आम्ही क्षुद्र आहोत म्हणून गोमूत्र शिंपडताय तर आमच्यात कशाला येता, असा प्रश्न सुद्धा भुजबळ यांनी उपस्थित केला. आम्ही शूद्र ना, मग कशाला आमच्यामध्ये येत रे? कुणबी सर्टिफिकेट आमच्यामध्ये येतं, आम्ही शूद्र राहू दे ना. आम्ही शूद्र तर शूद्र, तुम्ही उच्च तर उच्च, राहा तिकडे उंचीवर. तुम्ही घाबरलात तर मातीमोल व्हाल, असं सांगत ओबीसी समाजाला एकजुटीनं उभं राहण्याचं आवाहन भुजबळ यांनी केलं. मनोज जरांगे पाटील यांचं आज नांदेड आणि लातूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. मनोज जरांगे यांची ढोल ताशांच्या गजरात जेसीबी मधून फुलांची उधळण करत शहराच्या मुख्य भागातून मिरवणूक काढण्यात आली. इंदापुरातल्या सभेत छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला जरांगे पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं. इंदापुरातल्या सभेत बोलताना भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या हिंदी भाषणाची नक्कल केली होती. त्याला जरांगे पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं. हमारे गाव में मत आओ तो आने काच नाही ना, तुम्ही आमच्या काड्या लावणे को आते ना. आता त्याला उद्योग राहिलाय का काही, त्याला माहिती आहे मराठी आरक्षणात आले, आता ते शोधून आणतं काहीतरी. सरपंच पदाची निवडणूक लढवण्याचं आव्हान देणाऱ्या भुजबळ यांना मराठ्यांनीच महापौर आणि आमदार केल्याची आठवण जरांगे पाटील यांनी करून दिली. अरे बाळा, तो आकलन नाही झाला, तुला मराठ्यांनी बसवलं त्या पदावर, आणि तुला ज्याला ज्याला बसवलं तो त्याला पायाखाली तुडिले. आणि सरपंच फरपंच असला आम्हाला व्हायचं नाही, तू झाला मध्ये सुद्धा जाऊन आला, कारण तुझं पाप तू फेडतोय. अजित पवार यांनी भुजबळ यांना समज द्यावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. अजित दादा म्हणले सध्या गप्प बसा बाबा, बोलू नका त्याला. आम्ही त्याला तंबी दिली, त्याला जर तंबी दिली पुन्हा एकदा दिली हाई न त्याच्या मागच लागन मी. छगन भुजबळ समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप सुद्धा जरांगे पाटील यांनी पुन्हा केला. मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे गेल्या 2 महिन्यांपासून चर्चेत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांच्या 4थ्या टप्प्यातल्या लढाईत त्यांनी पुन्हा राज्याचे दौरे सुरू केले आहेत. नांदेडमधल्या सभेसाठी आलेल्या जरांगे यांनी राज्य सरकारलाच इशारा दिलाय. शुक्रवारी हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतरवाली सराटीतल्या लाठीमारासंदर्भात लेखी उत्तर दिलं. यावेळी पोलिसांनी बचावात्मक वाजवी लाठीमार केल्याची माहिती फडणवीस यांनी या लेखी उत्तरात दिली होती. तसंच या घटनेनंतर मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेतले जाणार नाहीत, असंही त्यात नमूद करण्यात आलंय. यावरूनच जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय. 2-4 दिवस बघतो नसता दूध का दूध पाणी का पाणी आम्ही मागही केलं होतं, पुन्हा करायला सुरुवात करू. त्यांनाही आम्ही ते बोललेलं जे फडणवीस साहेबाला मराठी पुन्हा उघडे पाडणार. 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर सरकारला पश्चाताप करावा लागेल, असं विधान जरांगे पाटील यांनी केलं. पुढं मराठा काय आणि महाराष्ट्र काय हे 24 डिसेंबरच्या नंतर कळलं. पश्चाताप कधी आला नसेल त्यांच्या उभ्या जिंदगीत त्यांना एवढा पश्चाताप. मराठा कुणबी नोंदी शोधताना दुजाभाव होत असल्याचा आरोप सुद्धा जरांगे यांनी केला आहे. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत इंदापुरात ओबीसी महाआगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात गोपीचंद पडळकर, असपचे नेते महादेव जानकर यांच्यासह राज्यभरातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. मेळावा संपल्यानंतर एका आंदोलनाच्या ठिकाणी जाताना पडळकर यांना विरोधाचा सामना करावा लागला. इंदापूरमध्ये गेल्या 47 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या शेजारीच अण्णा काटे यांच्या वतीनं बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला भेट देण्याकरता गोपीचंद पडळकर सभा संपल्यानंतर जात होते. या दरम्यान मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांनी पडळकर गो बॅक अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पडळकर यांना धक्काबुक्की करत त्यांच्या अंगावर चप्पल फेकण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर धनगर समाज आक्रमक झालाय. इंदापूरमध्ये धनगर समाजाच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. चप्पल फेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची यावेळी आग्रही मागणी करण्यात आली. दुसरीकडे ओबीसी कार्यकर्त्यांनी इंदापूर पोलीस स्थानकाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं. पडळकर चप्पल फेक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये ड्रग्ज प्रकरण गाजतंय. या प्रकरणी ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या पोलिसांनी मुसके आवळलेत. ललितचं राजकीय कनेक्शन असल्याचा आता आरोप होतोय. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. ललित पाटील प्रकरणावरून राऊत यांनी शिंदेच्या शिवसेनेला लक्ष केलंय. ससूनच्या प्रकरणामध्ये 2 मंत्र्यांचा थेट सहभाग आहे
आणि हे दोन्ही मंत्री शिंदे गटाचे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये जेव्हा होते त्यावेळेला ललित पाटील किंवा त्याच्याबरोबर असलेले सहकारी हे उबाठा गटामध्ये काय लोकांना भेटत असे अशी माहिती मलाही मिळालेली आहे. महाराष्ट्रावर 3 घाशीराम कोतवाल यांचं राज्य असल्याची घणाघाती टीका राऊत यांनी महायुतीवर केली. महाराष्ट्रामध्ये घाशीराम कोतवालांचं राज्य सुरू आहे. 3 घाशीराम कोतवाल राज्य करतात. हा तमाशाचा फड चालवणारा माणूस आहे, त्याला घाशीराम कोतवाल काय करणार आहे? या आरोप प्रत्यारोपांच्या मुळे सत्ताधारी महायुती आणि संजय राऊत यांच्यामधलं शाब्दिक युद्ध अधिक पेटणार अशी चिन्ह आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवण्यात आली. शिवसेनेच्या कार्यकारिणीवरून तसंच ठरावाच्या मुद्द्यावरून उबाठा गटाच्या वकिलांनी राहुल शेवाळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मुख्य नेत्याच्या निवडीवरून सुद्धा राहुल शेवाळे यांना उबाठा गटाच्या वकिलांनी अनेक प्रश्न विचारले आणि कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला. देवदत्त कामत उबाठा गटाचे वकील. शिवसेना लोकप्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्याची मागणी केली होती का? राहुल शेवाळे शिंदे समर्थक खासदार. उद्धव ठाकरे यापैकी कोणालाच भेटत नव्हते. देवदत्त कामत वकील उबाठा. या प्रश्नाचं उत्तर द्या की बैठक घेण्यासाठी विनंती केली होती की नव्हती? राहुल शेवाळे शिंदे समर्थक खासदार. ते भेटायला वेळच देत नव्हते. देवदत्त कामत उबाठा गटाचे वकील. यापूर्वीच्या उत्तरात तुम्ही म्हटलं होतं की परंपरा बाळासाहेबांपासून सुरू आहे. याचा अर्थ ही परंपरा बाळासाहेब हयात असल्यापासून सुरू आहे का? राहुल शेवाळे शिंदे समर्थक खासदार. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या परंपरेचं पालन करण्यात आलं होतं. 1998 साली घटनेतल्या दुरुस्तीनंतर कोणत्याही प्रक्रियेचं पालन करण्यात आलेलं नाही. देवदत्त कामत उबाठा गटाचे वकील. मग तुम्हाला हे म्हणायचं आहे का की 1998 नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्याही प्रक्रियेचं पालन केलेलं नाही? राहुल शेवाळे शिंदे समर्थक खासदार. मी म्हटलं इतर प्रक्रिया परंपरांचं पालन करण्यात आलं. मी कुठेच बोललो नाही की बाळासाहेब ठाकरे यांनी प्रक्रिया फॉलो केली नाही. रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष. या पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीकडून मागू शकतो असं वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केलंय. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी अजित पवार यांची भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या वेळेला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अजित पवार यांची भेट घेतली. खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यानं निवडणूक लढवणार का या चर्चांना आता उधाण आलंय. युवा स्वाभिमानी पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्याकडे नवनीत राणा यांनी लक्ष वेधलंय. एनडीएची एक घटक म्हणून आमचं जे स्वाभिमान पक्ष आहे आम्ही त्या पक्षासोबत आहे आणि त्याच पक्षाची मी खासदार आहे. अमरावतीमध्ये शिंदेंची शिवसेना त्याचप्रमाणे बच्चू कडू यांची प्रहार संघटना सुद्धा अमरावती लोकसभा निवडणुकीत उतरण्यासाठी उत्सुक आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीचे नेते कसा सोडवतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. राज्यामध्ये सध्या नवाब मलिक यांच्यावरून वातावरण तापलंय. हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकावर मलिक जाऊन बसले होते, त्यामुळे महायुतीत महाभारत सुरू झालं. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं. ते प्रसिद्ध झालं आणि मलिक यांना महायुतीत येण्यास भाजपचा विरोध असल्याचं जाहीरपणे सांगितलं. यावरूनच विरोधकांनी भाजप आणि महायुतीला घेरायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सत्ता येते आणि जाते, मात्र सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात केला होता. यावरूनच राऊत यांनी भाजपकडे नैतिकता शिल्लक आहे का असा प्रश्न उपस्थित केलाय. भारतीय जनता पक्षाच्या नैतिकतेचं ऑडिट होणं गरजेचं आहे. अशा तीनपाट माणसाचा ऑडिट करण्याची आम्हाला गरज भासत नाही. नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून राऊत यांनी फडणवीस आणि भाजपला अनेक प्रश्न विचारले आहेत. आप देशभक्ति की बात करते तो देशभक्ति की डेफिनेशन नवाब मलिक के लिए अलग है क्या और प्रफुल्ल भाई पटेल के लिए अलग है? भाजपच्या नैतिकतेचं ऑडिट करावंच लागेल असा हल्लाबोल राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून सुद्धा केला आहे. केंद्र सरकारकडून 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. या निर्णयावर शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निर्यात बंदीच्या विरोधातल्या आंदोलनात सोमवारी शेतकऱ्यांसह स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा सहभागी होणार आहेत. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधला कांदा लिलाव ठप्प आहे. केंद्र सरकारच्या निर्णयावर व्यापारी आणि शेतकऱ्यांच्याकडून संताप व्यक्त होतोय. या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद आहेत.
याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। लिलाव बंद असल्यानं साठवून ठेवलेला आणि नुकताच काढून ठेवलेला कांदा खराब होण्याची भीती आहे। गारपिटीने संपूर्ण माल खराब झालेले आणि खराब झालेल्या मालाला आता जर जास्त दिवस मार्केट बंद राहिले तर घरीच ते माल उखाड्यात टाकून देण्याचं काम शेतकऱ्यांवर येईल। शेतकऱ्यांचं 7-12 वर्ष नाव कमी करून उद्योजकांचं आणायचं काय या केंद्र शासनाला असं दिसतंय। केंद्राच्या निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको केला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। शेतकरी मोठ्या संख्येनं त्यात सहभागी झाले। तिकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर मार्गावर सुद्धा शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। आता एक गंभीर बातमी। आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून विविध ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून छापे घालण्यात आले। भिवंडी, ठाणे यासह देशभरातल्या एकूण 44 ठिकाणी एनआयएनं छापे घातले। एनआयएनं आयसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून देशभरात तब्बल 41 ठिकाणी छापे घातले। यात ठाणे ग्रामीणच्या 31 ठिकाणी, ठाणे शहरातल्या 9 ठिकाणी, मीरा भाईंदरमधल्या 1 ठिकाणी आणि पुण्यातल्या 2 ठिकाणी तसंच कर्नाटकमधल्या 1 ठिकाणी एनआयएनं छापे घातलेत। एनआयएच्या पथकानं मोठ्या फौजफाट्यासह ही छापेमारी केली। महाराष्ट्र एटीएसच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली। 2023 मध्ये एनआयएनं दाखल केलेल्या इसिसच्या संदर्भातल्या विविध केसमध्ये एटीएसच्या मदतीनं एनआयएनं ही छापेमारी केली आहे। देवाची आळंदी इंद्रायणी काठी या ओळींच्या प्रमाणे लाखो भाविकांच्या उपस्थितीनं अलंकापुरी नाहून निघाली। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं श्री क्षेत्र आळंदी इथे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून भाविकांची मोठी रेलचेल पाहायला मिळते। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं मध्यरात्रीपासून संजीवन समाधीवर मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली। यंदाच्या वर्षीच्या कार्तिकी एकादशीचा मान जालना जिल्ह्यातल्या परतवाडी इथल्या शेषराव सोपान आडे आणि गंगूबाई शेषराव आडे या कुटुंबाला मिळाला। दुसऱ्यांदा त्यांना हा मान मिळालाय। 2021 मध्ये त्यांना हा मान मिळाला होता। 7 तास रांगेत ते दर्शनासाठी उभे होते। 7 तास दर्शन रांगेत उभं राहून माऊलींच्या कृपेनं हा मान मिळाला अशी भावना या शेतकरी दाम्पत्यानं व्यक्त केली। शेतकऱ्यांच्या वरचं संकट दूर करावं असं साकडं त्यांनी माऊलींना घातलंय। आनंद ठेवावा, मला सुखी ठेवावा, पूर्ण जगाला सुखी ठेवावा, पाणी पाऊस चांगला पडावा, आम्हाला सुखी ठेवावा। 30 वर्ष झाले आम्हाला वारीला, जोडीनं करतात। मंदिर परिसरात सनई चौघड्यांच्या मंजूळ स्वरानं मंदिरातलं वातावरण अतिशय मंगलमय झालं होतं। मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीनं दरवळला होता। माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृती अभिषेक करण्यात आला। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं अलंकापुरी दुमदुमली। वारकरी मोठ्या संख्येनं आळंदीत पोहोचले। वारकऱ्यांचा असाच उत्साह देहूनगरीत सुद्धा पाहायला मिळतोय। देहूनगरीत आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे। महाद्वार मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तसंच आत गेल्यानंतर मारुती मंदिराला सुद्धा फुलांची सजावट करण्यात आली आहे, जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते। एका बाजूला ज्ञानदेव, मध्ये पांडुरंग तर दुसरीकडे तुकोबारायांचं चित्र फुलांनी सजवण्यात आलंय। देहूमध्ये तुकोबारायांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत। संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधत अनेक दिंड्या देहूमध्ये दाखल झाल्या आहेत। तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या दिंड्या देहूमध्ये पोहोचल्या। मानाची दिंडी, टाळकरी आणि विणेकरींसह वारकरी तुकोबारायांच्या दर्शनासाठी देहूत दाखल झाले। राज्याच्या विविध भागातून वारकरी आणि शेतकरी भाविक देहूत दाखल झालेत। अवकाळी पावसाचं संकट टळू दे आणि बळीराजाचं राज्य येऊ दे असं साकडं शेतकऱ्यांनी घातलंय। शेवटी एक दुःखद बातमी। सिंधुदुर्गच्या देवगड समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेले 5 जण बुडालेत तर एकाला वाचवण्यात यश आलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातले हे सगळे विद्यार्थी होते। सिंधुदुर्गातील देवगडच्या समुद्रकिनारी पिंपरी चिंचवडमधल्या खासगी सैनिकी अकादमीच्या 35 विद्यार्थ्यांची सहल आली होती। या सहलीच्या दरम्यान समुद्रात पोहण्याचा मोह यातल्या काही विद्यार्थ्यांना आवरला नाही। समुद्रात पोहत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्यानं हे विद्यार्थी बुडू लागले। यात 5 जणांचा बुडून मृत्यू झालाय तर 4 विद्यार्थिनींचाही यात समावेश आहे। एका विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आलंय। या ठिकाणी सहलीला आलेले सगळेजण पुणे आणि पुण्यालगतच्या परिसरातले आहेत। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। पुढच्या काही क्षणात मुंबईच्या काही खास बातम्या घेऊन येते माझी सहकारी वैष्णवी।